नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनमध्ये. मित्रांनो, तुम्ही कधी असं ऐकलंय का, की माझ्यावर करणी झाली आहे किंवा त्या माणसाने काहीतरी केलंय म्हणून माझं सगळं बिघडतंय. पण खरंच असं काही असतं का? तर मित्रांनो, आपण सर्वात पहिलं जाणून घेऊयात की करणी म्हणजे काय. मित्रांनो, करणी म्हणजे लोकांच्या मते जादू, तंत्र किंवा काहीतरी आगळ्या-वेगळ्या विधी करून दुसऱ्याला त्रास देणं. हे सहजचा वाईट शक्ती वापरून केलं जात असं मानलं जातंय. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुसऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून केलेली क्रिया म्हणजेच करणी. मित्रांनो, आता लोक करणी का करतात? मित्रांनो, असं मानलं जातं की एखाद्याचा सूड, मत्सर, राग, स्पर्धा म्हणजेच भावनामधून निर्माण झालेली नकारात्मक इच्छा ही एखाद्याबद्दल असेल तर लोक करणी करतात असं मानलं जातं. मित्रांनो, आता तुम्हाला कसं ओळखायचं आहे की तुमच्यावर करणी झाली आहे? मित्रांनो, करणी झालेल्या लोकांना काय काय लक्षणं वाटतात? मित्रांनो, त्यांचं काम अचानक बिघडायला लागतंय, घरात सतत भांडणं होतात, शरीरात अशक्तपणा किंवा त्रास होतो, झोप न लागणं, भीती किंवा अस्वस्थता आणि वारंवार स्वप्न येणं आणि अपयश पण येणं. मित्रांनो, कधी-कधी तर माणूस अचानकच अंगात आल्यासारखं करायला लागतो. मित्रांनो, ही कॉमन लक्षणं तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, पण इथे एक खूप मोठा प्रश्न येतो. या सगळ्या गोष्टी करणीमुळेच होतात का? काय आहे यामागचं रहस्य? आणि विज्ञान काय सांगतं? मित्रांनो, विज्ञान सांगतं आजपर्यंत करणी, जादूटोणा ह्याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. म्हणजेच हे देखील सिद्ध झालेलं नाही की कोणीतरी दूर बसून दुसऱ्याचं नुकसान करू शकतो. मित्रांनो, तुम्हीच विचार करा, आता हे कसं पॉसिबल आहे? मित्रांनो, जर असं असतं तर आपला शेजारचा देश पाकिस्तान आणि भारत जर भारताला वाढलं, भारताने पाकिस्तानवर करणी केली किंवा आपल्याला त्यांच्यासोबत युद्धाची गरज पडणार नाही. मित्रांनो, ते काहीही असो, पण लोकांना खरं का वाटतं? मित्रांनो, योगायोग, कोइन्सिडन्स. मित्रांनो, काही होतं, काही वेळेस असं होतं की आपल्या आयुष्यात कधी-कधी वाईट गोष्टी सगळ्या एकत्र घडायला लागतात. मग आपण त्याला कारण शोधतो आणि करणीवर विश्वास बसतो आणि त्यामागचं कारण म्हणजेच काही बंधू-बाबा. मित्रांनो, आता मनाचा प्रभाव म्हणजेच सायकोलॉजिकल इफेक्ट. मित्रांनो, आपल्याला असंच कोणीतरी भेटताना कोणतरी सांगितलं की तुझ्यावर करणी झाली आहे. मग आपला मेंदू तो मानतो आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला तशीच दिसायला लागते. तिसरा म्हणजेच भीतीचा परिणाम. मित्रांनो, भीतीमुळे आपलं हृदय वेगाने धडधडायला लागतं, आपल्याला घाम येतो, अस्वस्थता वाढते आणि हे सगळं करणीसारखं वाटू लागतं. मित्रांनो, आता यामध्ये दोन इफेक्ट पडतात, प्लॅकोबो आणि नोकोबो इफेक्ट. मित्रांनो, प्लॅकोबो इफेक्ट म्हणजेच काही नसताना चांगलं वाटणं आणि नोकोबो इफेक्ट म्हणजेच काहीच नसताना वाईट पण वाटणं. मित्रांनो, करणीचा अनुभव बहुतेक वेळा नोकेबो इफेक्ट असू शकतो, म्हणजेच काहीच नसतानाही वाईट असू शकतं. म्हणजेच करणी झालेली नाही तरी आपल्याला वाईट असं वाटू शकतं, कारण आपल्या मनात एकदा घुसलेलं असतं. मित्रांनो, आता ह्या समाजात करणीच्या गोष्टी का पसरल्या? मित्रांनो, पूर्वीच्या काळी विज्ञान कमी होतं आणि लोकांना कारण समजत नव्हतं, म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिलं की कोणीतरी काहीतरी केलंय. मित्रांनो, आता करणीवर विश्वास ठेवण्याचे धोके काय काय आहेत? चुकीचे निर्णय घेणे, छोट्या छोट्या गोष्टीत घाबरून जाणे, फसवणूक होणे फेक बाबांकडून. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, आपल्या समाजात असे अनेक बाबा असतात जे म्हणतात, तुम्ही मला 4,000 5,000 द्या, मी तुमच्या मागची साडेसाती घालतो. तुम्हाला करणी झाली आहे, तुम्हाला हा उपाय करावा लागेल. आणि मग तो गरीब माणसाला फसवत असतो. आणि अशा बाबाकडून आपण सावध राहायला पाहिजे. पैसे वाया जाणे आणि मानसिक ताण वाढणे. मित्रांनो, आता फसवणूक कशी होते ते बघा. मित्रांनो, काही लोक भीतीचा फायदा घेतात. असं म्हणतात की तुझ्यावर करणी झाली आहे, मी काढून देतो. आणि मग पैसे, पूजा, वस्तू असं मागतात. मित्रांनो, आता अशा वेळी काय करायला हवं? शांत राहायचं, परिस्थिती समजून घ्यायची किंवा जवळच्या डॉक्टर किंवा काउन्सलरशी बोलायचं आणि आपलं थोडं लॉजिक वापरायचं की हे कसं शक्य आहे. मित्रांनो, आता स्वतःला मजबूत कसं ठेवायचं? अशा वेळी पॉझिटिव्ह विचार हे खूपच चांगली गोष्ट आहे.
नियमित दिनचर्या, चांगली झोप, व्यायाम आणि योग्य लोकांमध्ये राहणं. आणि मित्रांनो, तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही हनुमान चालीसा वाचू शकता. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की हनुमान हा असा एक देव आहे जो भूतांची सगळी जादू टोणा उतरून टाकत असतो. हो मित्रांनो, आता सर्वात मोठं सत्य काय? मित्रांनो, तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव हा तुमच्या विचाराचा असतो. करणी नाही तर तुमचा माइंडसेट तुमचं आयुष्य बदलतं. मित्रांनो, एक डीप विचार सांगतो. कधी कधी करणे बाहेर नसते, ती आपल्या भीतीत असते, आपल्या मनात असते आणि आपल्या शंकेत असते. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर करणी झाली आहे तर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, हे खरंच आहे की माझं मन मला घाबरतंय? लक्षात ठेवा मित्रांनो, भीती नेहमी बाहेरून येत नाही, ती आतून तयार होते. मित्रांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? किंवा कोणी तुमच्या देखत कोणाला करणी झाली आहे का? आणि कोणी अचानकच वेड्यावानी करायला लागलं आहे का? तुमच्या गावात असे प्रकार घडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि जाता जाता कमेंटमध्ये जय श्री हनुमान हे लिहायला नक्की विसरू नका. कारण जय श्री हनुमान लिहिल्याने तुमच्या मागची वाईट शक्ती क्षणात दूर होईल आणि तुम्हाला जी झालेली करणी असेल किंवा तुमच्या मनातली जी गणगण असेल ती निघून जाईल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जय हनुमान लिहायला विसरू नका, कारण तुमची ही कमेंट श्री हनुमान चरणी अर्पण होणार आहे. भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. Thank you.